महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आरोपासंदर्भात शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सीईटी परीक्षेमध्ये टॉपर असणाऱ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मात्र 50 ते 60% मार्क असल्याचा दावा। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलनं केलं खंडन, तर सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी फेटाळले आरोप। सीईटी सेलचे आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला आदेश, तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती। आंदोलक विद्यार्थ्यांवरील FIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस। ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये त्यांना अटकेमध्ये ठेवू नका, तपास सुरू ठेवावा पण दंडात्मक कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। नवे शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे आहेत। प्रियंका गांधींचा नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल। शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींनी मात्र फेटाळले आरोप। सरकार शिक्षणाच्या संदर्भात संवेदनशील आहे, म्हणूनच परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर करण्यात आलं। भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांची लोकसभेमध्ये भूमिका, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची गरज। एक परीक्षा तुमचं भविष्य ठरवू शकत नाही, श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। पंतप्रधान मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटानं पुन्हा रिस्टोर केला। तांत्रिक बिघाडांमुळे व्हिडिओ चुकून डिलीट झाल्याचं मेटाचं स्पष्टीकरण। 23 जुलै रोजी मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ। विद्यार्थी आंदोलकांवर भडकल्या कंगना राणावतांकडून जेनझीचा जनरेशन गटर असा उल्लेख, तर आंदोलनातील भाषा आणि वर्तन आक्षेपार्ह असभ्य असल्याचं कंगनाचं मत। पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठींमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण, मात्र पवारांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळली। झेन्झी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांना कुणीच काही म्हणू शकत नाही। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं विधान। कितीही काम केलं तरी पोलिसांनाच शिव्या बसतात, नांगरे पाटलांचं वक्तव्य। पुण्यामध्ये रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची चर्चा। अन्न व औषध प्रशासनाची मुंबईमध्ये मोठी कारवाई। मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचं आढळलं। राज्यातल्या विविध भागांमध्ये 29 ते 31 जुलैच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा। मुंबई आणि महानगरामध्ये 30 आणि 31 जुलैला पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। तर नागरिकांनी सतर्क राहण्याचं, सावधान राहण्याचे आदेश। नागपूरमध्ये 2 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद, तर सोमवार शाळेचं मैदान झालं जलमय। नरेंद्रनगर, गिट्टी खदान भागामध्ये पाणीच पाणी। नागपूर जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी। खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप मुक्तता। पोलीस बचाव पथकांच्या जवानांमुळे दुर्घटना टळली।
माधुरी हत्तीणीसाठी नांदिणीमध्ये राजू शेट्टींचं एकदिवसीय उपोषण. माधुरी हत्तीणीला वनदारामधून परत आणण्याची शेट्टींची मागणी. 13 सप्टेंबरपर्यंत परत न आणल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा.